महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर चक्रधर स्वामी या महापुरुषांचा व जगद्गुरू संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासह महान संतांच्या विचारांचा वारसा लाभलेला आहे। पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राने कायमच देशाला दिशा दिलेली आहे, परंतु मागील काही दिवसात राज्यातील सामाजिक वातावरण बिघडलेले दिसत आहे। महाराष्ट्राची उज्ज्वल संस्कृती व परंपरा लक्षात घेऊन सध्या परिस्थितीत बंधुभाव व सामाजिक सौहार्द वाढवण्यासाठी व महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी सद्भावनेची गरज आहे, म्हणून काँग्रेस पक्षाने सद्भावना पदयात्रेचे आयोजन केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे। महाराष्ट्र या राज्याबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा पुरोगामित्व नावाचा एक बिरुद आपल्या महाराष्ट्राला लाभलाय आणि त्याचं कारण म्हणजे संतांची परंपरा, अनेक महात्म्यांचा महाराष्ट्राशी आलेला निकटतम संबंध आणि समाजाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा जात धर्म पंथच्या पल्ल्यावर जाऊन सर्व गुण्यागोविंदाने राहणं, माणुसकीने राहणं, सौजन्याने, प्रेमाने, आदराने राहणं हे महाराष्ट्रातल्या एकूण समाज बांधवांच्याकडून अभिप्रेत आणि अपेक्षित आहे आणि तो आपला वाडवडिलांचा वारसा आहे। मात्र अलीकडच्या काळात या महाराष्ट्र धर्मावर जे वैशिष्ट्य पुरोगामित्वाचं जे आपलं आहे त्या पुरोगामित्वावर कुठेतरी घाला हा घातला जात असल्याचं आपल्याला आढळून येतंय आणि या सर्व पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस जाती-जातींमध्ये, जाती धर्मांमध्ये, माणसांमध्ये एक मोठ्या प्रमाणावर दुजाभाव, भेदभाव आणि जातीवाद हा वाढत चालल्याचा, फोफावत चालल्याचा आपल्या सगळ्यांना दुर्दैवाने आपल्या निदर्शनास येत आहे। अशा परिस्थितीत काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेला पक्ष आहे। इंग्रजांनी जावं आणि भारतीयांनी त्या खुर्च्यांवर बसावं असं सत्तेचं हस्तांतरण नव्हे तर व्यवस्था परिवर्तनाचं स्वप्न बघून समाजवादी काँग्रेस पक्ष हा स्थापन झालेला आहे आणि हा समाजवादी पक्ष जेव्हा स्थापन झाला तेव्हा तो समाजवाद जो आहे तो या भारताच्या डीएनए मधला असणारा समाजवाद हा आपसूक काँग्रेसनी आपल्या आचार, विचार, व्यवहार, उच्चार आणि स्वप्नरंजनामध्ये घेतलेला आहे। त्यामध्ये वारकरी संप्रदायाची महान परंपरा असो, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, महात्मा गांधी, स्वामी बसवेश्वर, चक्रधर स्वामी अशी जी महान परंपरा आहे या परंपरेतला माणसांनी माणसाशी माणसासारखं वागावं, जाती धर्माच्या पलीकडे आपण समाजव्यवस्था स्थापित करावी हा वारसा आणि हा वसा हा काँग्रेसचा होता। स्वातंत्र्योत्तर काळात ही सर्व मूल्य भारताच्या महान संविधानात आली आणि विश्वशांतीचा, विश्वबंधुत्वाचा, सामाजिक न्यायाचा, प्रत्येक व्यक्तीच्या सन्मानाचा मुद्दा हा नागरिकांचं कर्तव्य देखील असल्याचा भाग त्यामध्ये आपसूक समाविष्ट आहे आणि एकीकडे आपला जाज्वल्य इतिहास आहे, आपल्या उज्ज्वल परंपरा आहेत, आपली संस्कृती आहे आणि दुसरीकडे आज महाराष्ट्रामध्ये हे जातीवादाचं पसरलेलं जे लोण आहे हे एक अपार्य स्वरूपामध्ये आपल्याला सगळ्यांना बघावं लागत आहे। त्यामुळे या परिस्थितीवर मात करण्याकरता कुठलाही निवडणुकीचा आशय हा न घेता किंवा कुठेही द्वेषाची, कोणाशी तुलनेची किंवा इतर विरोधी पक्षांच्यावर तोंडसुखाचा किंवा हल्ला न करता एक उपक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने हाती घेतला आहे। त्यामुळे ठिकठिकाणी आपल्याला जातीय दंगली, विषमतेचे अनेक मुद्दे, सामाजिक सौहार्दता बिघडणाऱ्या घटना घडताना दिसतात। तर त्या ठिकाणी असं का होतं तर जिथे सद्भावना ही लोप पावलेली आहे किंवा सद्भावनांनी आपला निच्चांक गाठला आहे त्या ठिकाणी अशा घटना आपल्याला घडलेल्या दिसून येतात। करिता सद्भावना ही आज महाराष्ट्राला नितांत आवश्यक असणारं एक मूल्य आहे आणि आज जर सद्भावनाची जोपासणूक आपण केली नाही तर उद्याच्या पिढीचं काय?
आणि दुसरीकडे आपली जी उज्ज्वल परंपरा आहे त्या परंपरेला आपण पायीक होण्याची पात्रता आपल्या अंगी उरली आहे का असा देखील एक कापसूक प्रश्न दुसऱ्या बाजूला हा उपस्थित होतो। आणि त्यामुळे सद्भावना हा एक ऐरणीचा मुद्दा आज जो महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाकरिता अत्यंत आवश्यक आहे याचा जागर नुसता जागरच नव्हे तर यासाठी रचनात्मक आणि प्रसंगी संघर्षात्मक भूमिका ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी घेत आहे। आणि याची सुरुवात आज आपण जेव्हा माध्यमांकडे बघतो तेव्हा बघितल्यानंतर बीड या जिल्ह्याचा उल्लेख आपल्याला वारंवार आज होत असतानाचा आढळून येतो। त्या ठिकाणच्या जातीवादी काही शक्तींच्या अनुषंगाने असेल किंवा काही त्या ठिकाणी अपराधित ज्या काही घटना घडल्या त्याच्या अनुषंगाने असेल। आणि या पार्श्वभूमीवर आज बीडची जी बदनामी होत आहे बीडमध्ये आहे इतर ठिकाणी नाही असं पण नाही, मात्र बीड आज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातला अविभाज्य बीड जिल्हा हा अंग आहे। आणि एक जिल्हा अशा पद्धतीने जर सगळ्यांच्या समोर येत असेल तर ही घटना निश्चित दुःखद आहे। त्यामुळे आता पुढे या संदर्भामध्ये एक कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने हाती घेतलाय। जागतिक महिला दिनाच्या दिवशी 8 मार्चला सद्भावना पदयात्रा ही बीड जिल्ह्यातून सुरू होत आहे। आणि महिला दिनाच्या निमित्तानं बीडला अजून एक दुसरं जे वैशिष्ट्य दुसरं एक जो त्या ठिकाणचा एक डाटा आहे तो निश्चित कुठेतरी हा अंतर्मुख करणार आहे। कारण स्त्री पुरुष समतेच्या ज्या गोष्टी आपण करतो त्या अर्थातच या समाजवादी विचारसरणीच्या आहेत, मात्र महाराष्ट्रात ज्या ठिकाणी स्त्री आणि पुरुषांचं जे प्रमाण आहे जो जेंडर रेशो जो आहे तो कमी असणारे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये तळाशी कुठेतरी बीड जिल्हाही आहे। तर महिलांचा सन्मान करत असताना जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं ज्या ठिकाणी महिलांच्या संदर्भात कुठेतरी भ्रूण हत्येचे प्रकरण पुढे आलेले आहेत जिथे महिलांचा अनुपात हा पुरुषांच्या तुलनेत कमी आहे अशा जिल्ह्यांमध्ये जाऊन महिला दिन साजरा करत असताना महिलांची लोकसंख्या जी आहे ही पुरुषांच्या बरोबरीत असली पाहिजे, तो अनुपात हा सुयोग्य स्वरूपाचा असला पाहिजे, हाही एक त्याला कांगोरा आहे। त्यामुळे मत्स्यजोग या ठिकाणून 8 तारखेला ही सद्भावना पदयात्रा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची सुरू होत आहे। एकूण 51 किलोमीटरचा या पदयात्रेचा एक मार्ग राहील। या दरम्यान एक दिवस मुक्काम रस्त्यातच त्या ठिकाणी पदयात्रेचा राहील आणि दुसऱ्या दिवशी बीड या शहरामध्ये या सद्भावना पदयात्रेचा समारोप होईल।